त्यानंतर पहा पुढील प्रश्न, एका रांगेमध्ये श्वेताच्या उजवीकडे 17 मुले व शिशिरच्या डावीकडे 21 मुले उभी आहेत. श्वेता आणि शिशिर यांच्यामध्ये 13 मुले उभी आहेत. तर त्या रांगेमध्ये एकूण किती मुले उभी आहेत? रांगेतील स्थान यावर आधारित हा प्रश्न आहे. तर पहा, आपल्याला सांगितलेली माहिती आपण आधी सॉल्व्ह करूयात. तर या ठिकाणी श्वेता आणि या ठिकाणी शिशिर आहे असं आपण समजूयात. श्वेताच्या उजवीकडे इथे 17 मुले आहेत, म्हणजे श्वेताचा क्रमांक किती असणार आहे? 18वा. शिशिरच्या डावीकडे किती आहेत? 21 मुले, म्हणजे शिशिरचा क्रमांक आहे 22वा. आणि या दोघांच्याही मध्ये 13 मुले उभी आहेत, म्हणजे या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे, तरच आपल्याला रांगेतील एकूण मुले कळणार आहेत. मग पहा, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 3 हातचा 1, 1 आणि 1 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 53. म्हणजे या रांगेमध्ये एकूण मुले किती आहे? 53. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं विचारलं आहे. तर या तिन्ही आकृत्यामध्ये जे काही संख्यांचं रिलेशन आहे ते आधी आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि तसाच बदल आपल्याला इथे करायचं आहे आणि आपलं उत्तर शोधायचं आहे. तर पहा, 6 आणि 5 11, 11 आणि 3 14 होणार आहे. मग पहा, आता इथे बेरीज केल्यानंतर उत्तर कमी येतं. मग आता गुणाकार करून बघूया. 6 5 30, संख्या जास्त येते. 6 त्रिक 18, 18 आणि 5 पहा, 8 आणि 5 23 होतं. 5 त्रिक 15, 15मध्ये 6 मिसळल्यानंतर 21 येतं. म्हणजे या दोघांचा गुणाकार आणि बेरीज केलेली आहे. तसंच बदल इथे केलं आहे का पाहूयात आधी. 4 2 8, 8 आणि 4 12, अगदी बरोबर आहे. 9 त्रिक 27, 27 आणि 3 27 आणि 30 बरोबर आहे हे देखील. 4 त्रिक 12, 12 आणि 5 17, म्हणजे 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचा आहे. तर अशा प्रकारे हे प्रश्नचिन्ह जागी येणारी संख्या आपल्याला शोधायची असते. पुढील प्रश्न पहा, मेघनाथ आग्नेय दिशेला तोंड करून उभा आहे. दिशावर आधारित प्रश्न आहे. यासाठी आपल्याला लगेचच दिशाचा आलेख काढायचा आहे. मुख्य दिशा आणि उपदिशा, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. आग्नेय दिशेकडे तोंड करून कोण उभा आहे? मेघनाथ. तो डावीकडे काटकोनात वळाला. पहा, डावा हात घड्याळाच्या विरुद्ध दिशेमध्ये जातो, म्हणजे डावीकडे कुठे येणार आहे? ईशान्य दिशेकडे. म्हणजे काटकोनात एकदा वळाला, आता ईशान्येकडे तेच तोंड आलेलं आहे. त्यानंतर तो सरळ मंदिरामध्ये गेलेला आहे, म्हणजे ईशान्य दिशेकडे तो मंदिरात गेला. त्या मंदिरातील मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असणार आहे? पहा, इथे नैऋत्येकडे. नैऋत्य हे असणार आहे योग्य उत्तर, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न पहा, कविता पूर्वेला 13 किलोमीटर गेली. पूर्वेला, पूर्व दिशा, पूर्वेकडे 13 किलोमीटर गेली. त्यानंतर ती दक्षिणेला 20 किलोमीटर गेली. त्यानंतर ती पश्चिमेला 32 किलोमीटर गेलेली आहे आणि उत्तरेला 20 किलोमीटर अंतरावर जाऊन ती थांबलेली आहे. मग मूळ स्थानावरून ती किती किलोमीटर अंतरावर असेल हे आपल्याला विचारलं आहे. मग पहा, हा आयत तयार झालेला आहे. मग हे किती आहे अंतर? 32 आणि हे आहे 13. या दोघांची वजाबाकी करायची आपल्याला. पहा, 12तून 3 गेले 9, हातचा 1, 3तून 2 गेलं 1, म्हणजे 19 किलोमीटर अंतरावरती मूळ ठिकाणावर उभी आहे, ह्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न आहे दिनदर्शिकेवर आधारित.